नमस्कार. आजच्या सत्रात विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. या विषयात तुम्ही SMAW शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग प्रक्रियेचा वापर करून सपाट स्थितीत 10 मिलीमीटर जाडीच्या माइल्ड स्टील प्लेटवर स्ट्रेट लाईन बीड्सचा सराव करण्याविषयी चर्चा करणार आहात. उद्देश या विषयाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल 150 mm लांबी, 100 mm रुंदी आणि 10 mm जाडीची MS प्लेट तयार करण्यास, इलेक्ट्रोड निवडण्यास आणि विद्युत प्रवाह सेट करण्यास, सपाट स्थितीत समान रीतीने सरळ बीड डिपॉझिट करण्यास, पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी जॉबची तपासणी करण्यास. आता SMAW प्रक्रियेसाठी आवश्यक साधने आणि उपकरणे पाहू. स्टील रूल, स्क्रायबर, prick punch, ball peen hammer, flat file, bench vise, tri square, tongs, chipping hammer, steel wire brush, electrode cable आणि earth cable, electrode holder, electrode, personal protective equipment, SMAW वेल्डिंग प्लांट मशीन आणि त्यांचे सेटअप ॲक्सेसरीज, सी क्लॅम्प. आता SMAW प्रक्रियेचा वापर करून 10 mm जाडीच्या MS प्लेटवर सपाट स्थितीत सरळ रेषेतील बीडसाठी प्री वेल्डिंगची तयारी पाहू. संरक्षणात्मक कपडे घाला. हॅकसॉ वापरून 150 mm लांबी, 100 mm रुंदी, 10 mm जाडीच्या माइल्ड स्टील प्लेटचा तुकडा कट करून घ्या. कट प्लेट फाईल करा. जॉब पीस तेल, वंगण, रंग, घाण इत्यादी पासून मुक्त असल्याची खात्री करा. स्टेनलेस स्टील वायर ब्रशने प्लेटची पृष्ठभाग स्वच्छ करा. फाइलिंग करून बर काढा. ड्रॉइंग नुसार जॉब पृष्ठभागावर समांतर रेषा मार्क करा. बीड थेट डिपॉझिट करण्यासाठी लाईनवर एक पंच मार्क बनवा. वेल्डिंग टेबलवर सपाट स्थितीत जॉब सेट करा. पंच सरफेस वर ठेवा. प्लेटचं वेल्डिंग टेबलशी चांगला कॉन्टॅक्ट होत आहे आणि अर्थ क्लॅम्प वर्क टेबलशी सैलपणे जोडलेला नाही याची खात्री करा. इलेक्ट्रोड केबलला वेल्डिंग मशीनशी जोडा. 4 mm डाया मध्यम कोटेड MS इलेक्ट्रोड निवडा. वेल्डिंग करंट 150 ते 160 amps दरम्यान सेट करा. SMAW प्रक्रियेचा वापर करून 10 mm जाडीच्या MS प्लेटवर सरळ रेषेतील बीडची वेल्डिंग प्रक्रिया सपाट स्थितीत कशी करायची ते आता पाहू. स्क्रॅपच्या तुकड्यावर आर्क मारा आणि आवश्यक असल्यास विद्युत प्रवाह ॲडजस्ट करा. इलेक्ट्रोडला वेल्ड लाईनच्या बाजूने 75% ते 80% कोनात ठेवा. मध्यम गतीने आणि मध्यम लांबीच्या कमानीत हालचाल सुरू करा.
वर्क पीसवर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत थेट पंच केलेल्या रेषांवर बीड डिपॉझिट करा. जेव्हा आर्क थांबते किंवा इलेक्ट्रोड बदलले जातात तेव्हा वेल्ड पुन्हा सुरू करा. जेव्हा ही आर्क तुटतो तेव्हा ब्रेकिंग पॉइंटवर खड्डा तयार होतो आणि आर्क पुन्हा सुरू करताना हा खड्डा आधी भरावा लागतो. खड्डा साफ करा आणि खड्ड्याच्या पुढे सुमारे 20 mm आर्क तयार करा आणि वेगाने क्रेटरकडे परत या. डिपॉझिट तयार करा जेणेकरून ते पोकळी भरेल. नंतर इलेक्ट्रोड पुढे न्या. शेवटी वेल्डिंग थांबवा आणि इलेक्ट्रोडची फॉरवर्ड हालचाल थांबवा. साफसफाई करताना गॉगल आणि टॉंग्स वापरा. चिपिंग हॅमर वापरून वेल्ड बीड वेगळे करा. स्टील वायर ब्रशने वेल्ड बीड स्वच्छ करा. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी वेल्ड बीडची तपासणी करा. SMAW प्रक्रियेचा वापर करून सपाट स्थितीत 10 mm जाड MS प्लेटवरील सरळ रेषेतील बीडसाठी काही महत्त्वाचे मुद्दे पाळले पाहिजे. जॉब आणि वेल्डिंग टेबल यांच्यात चांगला विद्युत संपर्क साधण्यासाठी जॉबचा तळाचा पृष्ठभाग पूर्णपणे स्वच्छ असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रोड मॅन्युफॅक्चरर इलेक्ट्रोड पॅकेटमध्ये दिलेल्या इलेक्ट्रोडच्या डायानुसार करंट मर्यादा नेहमी पाळा. स्क्रॅप मेटलच्या तुकड्यावर इलेक्ट्रोडचे जॉब आणि योग्य वितळणे तपासा. डिपॉझिट केलेले बीड तपासा आणि वेल्ड गेज वापरून रुंदी आणि उंचीमधील फरक लक्षात घ्या. चला स्ट्रेट बीड तपासूया. बीडची एकसमान रुंदी आणि उंची, बीडचा सरळपणा, समान तरंग, अंडरकट, पोरॉसिटी, स्लॅग इन्क्लूशन, न भरलेले खड्डे, या विषयावरून तुम्ही काय शिकलात याचा एक त्वरित रिकॅप करूया. 150 मिलीमीटर लांबी, 100 मिलीमीटर रुंदी, 10 मिलीमीटर जाडीचा माइल्ड स्टील प्लेट तयार करा. करंट आणि पोलॅरिटी सेट करा. नंतर इलेक्ट्रोड निवडा. एक समान सरळ बीड सपाट स्थितीत डिपॉझिट करा. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी जॉबची तपासणी करा. विद्यार्थ्यांचे आभार. मला आशा आहे की तुम्ही चांगले समजून घ्याल. पुढच्या सत्रात बघू.